जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 27 लाख महिलांचे बँक खात्यामध्ये पैसे नाही येणार. कारण काय होणार आहे, प्रॉब्लेम, सर्व काही इन्फॉर्मेशन याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मी प्रदीप बघे स्वागत करतो तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला माझे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरलेला, तिथं अप्रुव्हल पण मिळालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे तुमच्या बँक खात्यामध्ये आता काय आहे, पैसे येणे ट्रान्झॅक्शन चालू झाले. तर मित्रांनो, काही महिलांचे आले आणि काही महिलांचे खाते तिथंच अटकलेले आहे. आणि त्याला अटकल्याचा प्रॉब्लेम सर्वात महत्त्वाचा मी सांगू इच्छितो. जर तुमचं जे बँक खातं असेल ते तुमचं आधार लिंक नसेल तर सर्वात पहिले ते आधार लिंक करून घ्या. कारण की तुम्हाला माहिती आहे, मी समोर जी गोष्ट सांगणार आहे ती तुम्हाला सर्वात पहिले पाहायची आणि तुम्हाला ऐकायची आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आता काय 3,000 रुपये येणार आहेत. 3,000 रुपये येणार आहेत आणि काही महिलांचे आलेले. आता काय आहे, कोणाचे 3,500, ज्यांचे 3,000 येणार आहेत त्यांचे 3,000 आलेले आहे. आणि ज्यांचे माहिती आहे का, ज्यांनी फॉर्म कधी भरलेले आहेत, ज्यांनी 14 ऑगस्टच्या पहिले फॉर्म भरले, 15 ऑगस्टच्या पहिले ज्यांनी फॉर्म भरले त्यांचे 3,000 त्यांच्या खात्यात आले. आणि ज्यांचे नाही आले त्यांना काय करावं लागेल सर्वात पहिले सांगू इच्छितो. आणि तुम्हाला माहिती आहे, मी पुढे सांगणार आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही 3,000 तुमच्या खात्यामध्ये आले आहेत, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायची जरूरत नाही. आणि तुमच्या खात्यामध्ये जर 3,000 नाही आले असतील, तुम्ही जर 14 ऑगस्टच्या आधी तुमचा फॉर्म अप्रुव्हल झाला, तुमचा फॉर्ममध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही आलेला आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल. तर सर्वात पहिले तुम्हाला काय, बँकमध्ये जायचं आहे. तुम्हाला तिथं काय करायचे, तुमची KYC मोबाईल नंबर असो किंवा आधार लिंक तिथं करायची आहे, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. तुम्हाला तिथं काय करावं लागेल, सर्वात पहिले तुमचा जो आधार नंबर आहे तो बँकेशी तिथं काय जोडायचा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही कुठलंही खातं जोडलेलं असेल तरी चालेल, पण तुम्हाला माहिती जे तुमचं आधार लिंकला बँकला आधार लिंक आहे त्याच खात्यामध्ये तुमचे काय आहे पैसे येणार आहेत. समजलं का. तुम्हाला काहीच करावं लागेल नाही. सर्वात पहिले तुम्हाला तुमचं जे अकाउंट आहे ते तुमचं आधार लिंक आहे का नाही सर्वात पहिले चेक करायचं आहे. आणि तुम्हाला चेक करता येत नसेल म्हणून कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला सांगू इच्छितो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला प्रॉपर माहिती पाहिजे तर मी तुम्हाला ते पण सांगणार. आणि तुम्हाला माहिती आहे का, आणि 14 ऑगस्ट नंतर 15 ऑगस्ट नंतर ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, ज्यांचे पेंडिंग पडले आहेत, त्यांना काय करावं लागेल, जसं की पाहू इच्छिता. आता काय झाले, तारीखमध्ये वाढ झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे का, 31 सप्टेंबरपर्यंत काय करू शकता, तुम्ही फॉर्म अप्रुव्हल करू शकता. आणि तुम्हाला आता मिळणार आहे 4,500 रुपये. पण आता तिथं मिळणार 4,500 कसे मिळणार आहे ते पण तुम्हाला सांगू. सर्वात पहिले तुम्हाला काय करावं लागेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तो कधी भरलेला आहे, आता भरलेला आहे. म्हणजे आता म्हणजे 14 ऑगस्ट किंवा 15 ऑगस्ट, 16, 17 ऑगस्ट, किती ऑगस्टला तुम्ही भरलेला आहे. आणि तुम्हाला तुमचे पैसे काय आहे, जे तुमचे माहिती आहे, सर्वात पहिले तुम्हाला जे ऑगस्टमधले आता तुम्हाला 3,000 मिळाले. आता सप्टेंबरमधले पण तुम्हाला माहिती आहे का, सर्वात पहिले जो जून किंवा जुलैमधले, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, हा 3 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर येणार आहे. जर तुम्ही आतापर्यंत तुमचं अकाउंट काय केलं आहे, आधार नंबरला लिंक नसेल केले तर लवकर करून टाका. कारण की माहिती आहे तुमचे आता 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार. तुम्हाला कुठलाही गोष्टीचा प्रॉब्लेम नाही येणार. आणि तिथं जर तुम्हाला फॉर्म भरण्यात अडचण येत असेल का कुठलाही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट्समध्ये कळवा. कारण की मी तुम्हाला माहिती आहे का, एक व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन केला, त्याच्यामध्ये तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगू इच्छिता, ते व्हॉट्सअप ग्रुपवर काय करू शकता, तुम्ही काय करू शकता, ते जॉईन करू शकता. आणि ते तुम्हाला पण काय करतो, सर्वात पहिली इन्फॉर्मेशन देण्याची कोशिश करतो. आज सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, या चॅनलवर नवीन सबस्क्राईब करून ठेवा. कारण की तुम्हाला माहिती आहे, जो कुठलाही गोष्टीचा प्रॉब्लेम आलेला आहे तुम्हाला कमेंट थ्रू कळवा आणि मी तुम्हाला काय तुमचा रिप्लाय देण्याची कोशिश करतो. आणि तुमच्या रिप्लायवर मी काय करतो, व्हिडिओ बनवण्याची कोशिश करतो. तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, जर तुम्ही फॉर्म आता भरलेले असेल तर तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यावं लागेल नाही. तुम्ही आधी जर भरले असेल तुमचे पण पैसे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये येतील. तुमचं खातं सर्वात पहिले चेक करा बँकमध्ये जाऊन, ते आधार नंबरला लिंक आहे का नाही आहे. नसेल तर तुम्ही KYC किंवा KYC कंप्लीट करा. तुमच्या खात्यात जे तुमचे पैसे, तुमचे आधार नंबर लिंक झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे येऊन जातील. तिथे गेल्यानंतर तुम्ही मोबाईल नंबर पण सोबत न्यायचा आहे. आणि तुम्हाला मोबाईल नंबर सोबत नेल्यानंतर तिथे काय तुमचं ट्रान्झॅक्शन असो किंवा तुमच्या खात्यामध्ये पैसे आल्यानंतर मग काय तिथं मेसेज येणार आहे. त्यानिमित्त तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला तिथं कॉल पण येणार आहे. तिथं सर्वात पहिले काय करा, तुमचा मोबाईल नंबर ॲड करायचा आहे बँकला. आणि तुम्हाला बँकची काय सर्व डिटेल काय आहे तुमच्या मोबाईलवर तुम्हाला समजणार. त्याकडे तुम्हाला मोबाईल नंबर बी तुमच्यासोबत ठेवायचा आहे. आणि तुम्हाला KYC KYC ते कंप्लीट करायची. कुठं करायची, जिथं तुम्ही बँक अकाउंट कोणत्याही बँकचं असो किंवा कुठल्याही सेतूवर करू शकता, जिथं तुम्ही ट्रान्झॅक्शन पैसे काढू शकता, तिथं बिन तुमचं बँक डिटेल देऊ शकता. आणि तिथं आधार नंबर देऊन तुम्ही काय करू शकता, KYC किंवा KYC कंप्लीट करू शकता. त्याला KYC आणि KYC असं म्हणतात. तर मी या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत वंदे मातरम. जय हिंद, जय शिवराय.